ओम साईनाथाय नमः. अध्याय 11. साई भावाचा बुकेला. श्री गणेशाय नमः. एखादा तात्यासाहेब नुलकर यांचे स्नेही डॉक्टर पंडित हे बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांनी मशिदीत जाऊन सर्वप्रथम बाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि काही वेळ तेथेच बसले. थोड्या वेळाने बाबांनी त्यांना दादाभटांकडे जाण्यास सांगितले. दादाभटांनी डॉक्टर पंडितांचे स्वागत केले. त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली. काही वेळाने दादाभट बाबांच्या पूजेसाठी निघाले. डॉक्टर पंडितही त्यांच्याबरोबर गेले. दादाभटांनी बाबांची पूजा केल्यानंतर पंडितांनीही त्यांच्या हातातील पूजेचे तबक घेऊन बाबांची पूजा केली. त्यावेळी त्यांनी बाबांच्या कपाळावर गंधाने त्रिपुंड काढला. ते पाहून दादाभटांच्या मनात आता बाबा नक्की रागवणार या विचाराने कोलाहल माजला. कारण बाबा कोणाकडूनही भाळी गंध लावून घेत नसत. बाबांना गंध लावायचे असल्यास ते त्यांच्या पायाला लावले जाई. माळसापती मात्र बाबांच्या गळ्याला गंध लावायचे. पंडितांना ही गोष्ट माहीत नव्हती, म्हणून त्यांनी तसे केले. विशेष म्हणजे बाबाही त्यांच्यावर रागवले नाहीत. दादाभट त्यावेळी काही बोलले नाहीत, पण सायंकाळी त्यांनी बाबांना त्याविषयी विचारले. ते म्हणाले, बाबा, आमच्या मनात असूनही तुम्ही आम्हाला गंध लावू देत नाही. पंडितांकडून कसे लावून घेतलेत? ते ऐकून बाबा म्हणाले, दादा, त्याचा गुरु ब्राह्मण आहे, मी फकीर आहे, पण तरीही मी त्यांचा गुरु आहे असे समजून त्याने माझी पूजा केली. माझी पूजा करताना आपण ब्राह्मण आहोत आणि या मशिदीत राहणारा फकीर आहे, याची पूजा कशी करायची अशी शंकासुद्धा त्यांच्या मनात आली नाही. आपल्या गुरूंविषयी जो आदर त्यांच्या मनात आहे तोच माझ्याबद्दल आहे. म्हणूनच ज्या शुद्ध भावनेने त्यांनी मला टिळा लावला त्याचा स्वीकार मला करावाच लागला. शुद्ध भक्तीपुढे माझे काही चालत नाही. ते ऐकून दादाभट गप्पच बसले. समोर आलेला एखादा भक्त कोणत्या भावाने आपली पूजा करतो आहे हे बाबांना लगेच समजायचे. ते एखाद्या भक्तांकडून सर्व उपचारांनी पूजा करून घ्यायचे, तर एखाद्याला हातसुद्धा लावू देत नसत. श्री गणेशाय नमः. सिद्दीक फाळके नावाचा कल्याणला राहणारा एक मुसलमान गृहस्थ मक्का मदिने यात्रा करून बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आला होता. शिर्डीत 2 चावड्या आहेत, एक उत्तराभिमुख चावडी आणि दुसरी दक्षिणाभिमुख चावडी. तो उत्तराभिमुख चावडीत उतरला होता. तसे पाहता बाबांच्या मशिदीत कोणासही येण्यास बंदी नव्हती, पण या हाजीला मात्र बाबा तेथे येऊ देत नसत. आज ना उद्या बाबा आपल्याला नक्की जवळ घेतील या आशेवर तो तेथेच राहिला होता. असे 9 महिने सरकले, पण बाबा त्याला दात लागू देईनात. आपल्या नशिबाला दोष देत तो हाजी उदास मनाने राहायचा. आपण काय केले म्हणजे बाबा आपल्यावर प्रसन्न होतील हा एकच विचार त्याच्या मनात असायचा. एके दिवशी तो उदास बसलेला असताना एक गृहस्थाने त्याला, तुम्ही माधवरावांमार्फत जा, म्हणजे बाबांची भेट होईल असे सांगितले. तेव्हा त्यांनी माधवरावांची भेट घेऊन बाबांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. त्याची तळमळ पाहून माधवरावांनी वेळ साधून साईंना विचारले, बाबा, तो म्हातारा हाजी तुमच्या दर्शनासाठी तळमळतो आहे, त्याला येथे येऊ द्या. तेव्हा बाबा म्हणाले, श्याम्या, त्याची माझी भेट व्हावी अशी अल्लाचीच इच्छा नाही, त्याला मी तरी काय करू? इथूनच काही अंतरावर एक विहीर आहे, तिच्या पलीकडे एक पाऊलवाट आहे, त्याला म्हणावं ती पाऊलवाट तू चालून येईल का? माधवरावांनी हाजीला बाबांचा निरोप सांगितला. तेव्हा तो म्हणाला, वाट कितीही बिकट असली तरी मी चालेन, पण मला त्यांच्या चरणाजवळ बसू द्या. तो निरोप मिळताच बाबा म्हणाले, श्याम्या, त्याला म्हणावं तू 4 वेळा येण्याची 40,000 देणार काय? त्यावर हाजीने, बाबांच्या दर्शनासाठी मी 40 लाखही देईल असे उत्तर दिले. बाबांनी पुन्हा विचारणा केली. श्याम्या, त्याला म्हणावं, आज मशिदीत बोकड कापायचं आहे, तेव्हा त्याला काय हवंय, अस्ती, मांस की वृषण? त्यावर हाजीने निरोप पाठवला, बाबा, मला यातलं काहीच नको. तुमचे भाकर तुकडा ठेवण्याचे जे भांडे कोळंबा आहे त्यातील एक तुकडा जरी मला मिळाला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेल. म्हाताऱ्या हाजीने ते उत्तर ऐकून बाबा संतापले. त्यांनी मशिदीतील कोळंबा व पाण्याची घागर दरवाजाकडे भिरकावली. मग रागारागाने पाय टाकीत हाजीपाशी गेले आणि मोठ्याने ओरडून म्हणाले, तू स्वतःला काय समजतोस? मला तुझ्या म्हातारपणाचा तोरा दाखवायला आलास काय? कुराण वाचलेस आणि मक्केला जाऊन आलास तरी मला ओळखू शकणार नाहीस, समजले? बाबांनी त्याची खूप कानउघाडणी केली. बाबांचा संतापलेला चेहरा पाहून हाजी घाबरला. काय करावे ते संभ्रमात पडला. त्यानंतर बाबा मशिदीकडे यायला निघाले. वाटेतच त्यांना आंबे विकणाऱ्या बाया दिसल्या. बाबांनी त्यांच्याकडून आंबे विकत घेतले, ते हाजीकडे पाठवले. पुन्हा जाऊन त्यांच्या हातावर 55 रुपये ठेवले आणि त्याला जेवणाचे निमंत्रण दिले.
त्यानंतर हाजींचे बाबांवर व बाबांचे हाजीवर अतिशय प्रेम बसले. हाजी साईरंगी रंगले. ते नेहमी शिर्डीत येऊ लागले. ते शिर्डीत आले की बाबा त्यांना पैसे द्यायचे. असे होते श्री बाबा. त्यांच्या रागात सुद्धा प्रेम असायचे. बाबा भक्ताची परीक्षा घ्यायचे आणि नंतर योग्य मार्गदर्शनही करायचे. श्री साईंचे आघात सामर्थ्य. एके दिवशी सायंकाळी काळ्याकुट्ट ढगांची आकाशात गर्दी केली. सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकू लागल्या. थोड्याच वेळात प्रचंड गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. सर्व गावकरी घाबरले. गुरेढोरे भेदरली आणि सैरावैरा पळू लागली. खळ्यातील पीक वाहून गेले. शेतीचे नुकसान झाले. अनेक लोकांनी मशिदीचा आश्रय घेतला. सर्वांनी बाबांना विनंती केली, या आसमानी संकटापासून आम्हाला वाचवा. त्यावेळी जनांची आर्तता पाहून बाबांचे हृदय कळवळले. ते आपल्या गादीवरून उठले. मशिदीच्या जोत्याच्या कडेवर उभे राहून आकाशाकडे पाहून मोठ्याने गर्जना करू लागले. त्या गर्जनांनी सारा आसमंत दुमदुमला. सर्वांच्या कानठाळ्या बसल्या. बाबांचे हे कृत्य लोक आश्चर्याने पाहत होते. थोड्या वेळाने पाऊस थांबला. वाऱ्याचा वेग मंदावला. लोकांची भीती नाहीशी झाली. ते आपापल्या घरी परतले. बाबांनीच या संकटातून आपल्याला वाचवले असे म्हणू लागले. आईला जसा मुलाचा कळवळा असतो तसा बाबांनाही आपल्या भक्तांबद्दल जिव्हाळा वाटायचा. एखाद्या भक्ताची आर्त हाक ऐकून बाबा त्याच्या हाकेला धावले नाहीत असे कधीही घडले नाही. पुढेही घडणार नाही. असो, एके दिवशी भर दुपारी मशिदीतील धुनीने एकदम पेट घेतला. तिचे ज्वाला खूप वाढली. ते दृश्य पाहून आता ही ज्वाला मशिदीला राख करते की काय या विचाराने सर्व मंडळी चिंताग्रस्त झाली. बरे, बाबांच्या संमतीशिवाय पाणी तरी कसं टाकायचे? तेथे उपस्थित असलेल्या मंडळींना काय करावे ते सुचेना. बाबांना विचारण्याचा धीरही होईना. बाबा मात्र ते दृश्य शांतपणे पाहत होते. थोड्या वेळाने लोकांनी चिंता लक्षात घेऊन त्यांनी सटका हाती घेतला आणि धुनीपासून हातभर अंतरावर आपल्या खांबावर फटके मारत शांत हो, मागे हट असे म्हणू लागले. त्यावेळी बाबा जसे फटके मारत होते तशी ज्वाला कमी कमी होत होती. थोड्या वेळाने ज्वालेची उग्रता जाऊन धुनी शांत झाली. लोकांची भीतीही गेली. अध्याय 11 समाप्त. ओम साईराम.